हॅलो फ्रेंड्स, चला आज मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर ती म्हणजे वडीची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मुगाच्या वड्या मी विकतच आणल्या होत्या, कारण की घरामध्ये जास्त काही सगळ्यांना आवडत नाही, पण मला आणि मिस्टरांना आवडतात. मुलं तर काही खातच नाही, पण कधीमधी बनवत असते मी. मग म्हटलं चला आज मी बनवणार आहे, तर रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूया. तर पहा, इथे मी वड्या घेतलेल्या आहेत. तर आधी तव्यावरती वडीला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. भाजल्याने काय होते, वडीची भाजीला टेस्ट खूप छान येते. मग थोडंसं असं याला वाटून घ्यायचं आहे, जास्तही बारीक करायचं नाही. हे पहा, अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे. मग अद्रक लसूणची पेस्ट आणि एक कांदा कापून घेतलेला आहे. एका कढाईमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिराची फोडणी द्यायची, अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि कांदा घालायचा आहे. आता कांदा जोवर परततो तोवर थोडा वेळ तर जाणारच आहे. तोपर्यंत इकडे मी एक साईडवर दुसरी भाजीसुद्धा करायला घेतली आहे, कारण की मुलं वडीची भाजी खाणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी मी दुसरी वालाची भाजी करणार आहे. तर एक साईडवर कांदा परततो तोपर्यंत दुसऱ्याकडे दुसरी भाजीसुद्धा टाकून घेतली, म्हणजे एकाच वेळेमध्ये दोन्ही भाज्या होऊन जातील आणि आपला वेळही वाचेल. आता इकडे कांदासुद्धा थोडासा लालसर झाला होता. मग त्यामध्ये आपल्याला सगळे बेसिक मसाले घालायचे आहे, जसं की हळद, लाल तिखट, गरम मसाला, धण्याची पूड, जिराची पूड वगैरे सगळे मसाले एक एक चमचा घालायचे आहे. मग यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी थोडंसं जास्तच घालायचं, म्हणजे वडी शिजायला थोडा वेळ लागतो. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये वडी घालायची आणि वडी छान शिजू द्यायची. मग मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे पहा.